नमस्कार. वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला माझ्या सासूबाईंच्या हातची मस्त अशी गावरान वांग्यांची भाजी दाखवणार आहे. प्रत्येकाची रेसिपी करण्याची एक वेगळी पद्धत असते. ती पद्धत मला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असतो. तर त्यासाठी सासूबाईंनी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आणि ते जे कांदे होते ते मी तव्यावर टाकून घेतलेले आणि ते आपल्याला तेल टाकून चांगले काळसर रंगावर भाजून घ्यायचे. म्हणजे आपल्या ज्या मसाल्याचा कलर आहे तो खूप छान येतो. इथे त्यांनी एक सुकं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी सुकं खोबरं त्यांनी बारीक चिरून घेतले. त्याचबरोबर 10-12 त्यांनी लाल मिरच्या घेतल्या होत्या. कांदा देखील आपला भाजून तयार आहे. आता बाकीचा मसाला त्या इथे काढून घेत आहे. तव्यावर थोडेसे शेंगदाणे टाकून ते आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचे. ते देखील आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे. बघा या पद्धतीने त्यांनी मसाला काढून घेतलेला आहे. मिरच्या देखील त्यांनी थोडंसं तेल टाकून त्या तव्यावर परतून घेण्यास सांगितलं होतं. तर त्या देखील मी परतून घेतलेल्या आहे. ते खोबरं देखील आपल्याला चांगलं काळसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. नंतर हा जो संपूर्ण मसाला आहे त्यात त्यांनी धना पावडर आणि हळद पावडर टाकून घेतलेली आहे. आणि हा जो मसाला आहे तो आपल्याला मिक्सरला पाणी टाकून छान अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यांची जी बनवण्याची पद्धत आहे ती फार वेगळी आहे. आपण जी पद्धत वापरतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी त्यांची पद्धत आहे. त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर करावा. तर आता हा जो मसाला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पाणी टाकून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. आणि गावठी जे वांगे असतात त्याला खूप काटे असतात, तर या पद्धतीने त्यांनी ते काटे काढून घेतलेले आणि मागचा जो देठ असतो ते देखील थोडासा कट करून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने उभे आडवे काप देऊन त्यांनी वांगे चिरून घेतलेले आहेत. स्वच्छ असे ते वांगे अगोदर धुवून घ्यायचे. नंतर थोडासा देठ कापून त्याला जे काटे असतात ते काढून घ्यायचे आणि या पद्धतीने काप देऊन आपल्याला संपूर्ण वांगे तयार करून घ्यायचे. आता आपण जो मसाला वाटून घेतलेला होता तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करायचं आहे आणि हा जो मसाला आहे तो आपल्याला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. माझ्या सासूबाईंच्या हातच्या ज्या रेसिपी असतात त्या चवीला खूप छान लागतात. अगदी साधीशी देखील रेसिपी त्यांनी बनवली तरी त्यांच्या रेसिपीला एक वेगळीच चव असते. आणि जुन्या पद्धतीने म्हणजे आपण म्हणतो ना पारंपरिक पद्धतीने त्यांच्या ज्या रेसिपीज असतात त्या असतात, त्यामुळे त्यांच्या रेसिपींना चव खूप छान लागते. आता कढाईमध्ये त्यांनी 2 उकळ्या तेल टाकलेले आणि ते तेल छान असं आपल्याला इथे गरम होऊ द्यायचे. तेल गरम झालं की त्यामध्ये त्या वांगे टाकून घेणार आहेत. आपण जे मसाले ॲड करतो तर तसं करत नाही, त्या अगोदर वांगे ॲड करतात आणि ते वांगे छान असे तेलामध्ये परतून घेतात. वांगे चांगले परतले की मग ते मसाले ॲड करतात. अशी प्रत्येकाची काहीतरी वेगळी पद्धत असते. त्यामुळंच मग मी तुमच्यासोबत हा जो व्हिडिओ आहे तो शेअर केलेला आहे. त्यांच्या ज्या रेसिपीज असतात त्या खरंच खूप छान असतात आणि अगदी पारंपरिक पद्धतीने त्यांना टच देतात. त्यामुळे त्यांच्या रेसिपींना चव खूपच छान लागते. गावाकडे लोड शेडिंगचा फार प्रॉब्लेम असतो, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे थोडासा तुम्हाला डार्क दिसेल तरी देखील आम्ही टॉर्च लावून हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुमच्यासोबत ही छान अशी रेसिपी मला शेअर करता यावी. दुसऱ्या मोबाईलची टॉर्च लावून मी थोडंसं ब्राईटनेस इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे जे वांगे आहेत ते तेलामध्ये त्यांनी छान असे परतून घेतले आणि त्यामध्ये आता ते बाकीचे मसाले ॲड करत आहेत, ज्यामध्ये त्यांनी लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, धना पावडर या पद्धतीने मसाले टाकून घेतलेले. हे जे मसाले आहेत ते बघा छान असे या वांग्यांना त्या लावून घेत आहे. मस्तपैकी 2 मिनिट आपल्याला हे जे वांगे आहे ते तेलामध्ये परतून घ्यायचे. हे जे वांगे आहे ते छान असे परतले की त्यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये जो मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित या वांग्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला ग्रेव्ही किती हवी त्यानुसार तुम्हाला त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी ही जी भाजी आहे ती आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायची. आता बघा या मसाल्यामध्ये त्यांनी ही जी वांगी आहेत ती पूर्णतः कोट करून घेतलेली आहे. 2 मिनिट ते आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे हा जो मसाला आहे तो तेलामध्ये छान असा तळला जातो. आता यामध्ये तुम्हाला ग्रेव्हीनुसार पाणी ॲड करून घ्यायचे. तर मिक्सरच्या भांड्यातच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात जो उरलेला मसाला आहे तो देखील यामध्ये आपण टाकून घेऊ शकतो. आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर राहिलेला मसाला देखील त्यांनी यात टाकून घेतलेला आहे आणि 2 मिनिटासाठी याच पद्धतीने त्या परतून घेत आहे, जेणेकरून तो जो मसाला आहे तो छान असा या वांग्यांमध्ये मुरेल आणि मस्त असा तेलामध्ये तो परतून देखील तयार होईल. आता यामध्ये तुम्ही गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे. ताटामध्ये राहिलेला मसाला देखील त्यांनी भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे. आता त्यांनी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते जे पाणी आहे ते मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला ग्रेव्ही जितकी हवी त्यानुसार तुम्ही त्यात पाणी ॲड करायचं आहे. साधारण 1 तांब्याभर पाणी त्यांनी यात टाकून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला या वांग्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटांसाठी ही जी भाजी आहे ती शिजून घ्यायची आहे.
तुम्ही ही वांग्याची भाजी जी आहे ती बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. चवीला ती खूप छान लागते. या पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलही सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरू नका. आता त्यांनी आणखी पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर घट्टसर असं ही जी ग्रेव्ही वाटली तर तुम्ही त्यात पाणी ॲड करून थोडंसं पातळ हिला करून घेऊ शकतात आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटांसाठी ती शिजून घ्यायची आहे. मीठ जे असतं ते त्यांनी ऑलरेडी मसाल्यामध्ये टाकून ते वाटून घेतलेलं होतं, त्यामुळे त्यांनी इथे काही मीठ ॲड केलेलं नाही आहे. आता झाकण ठेवून त्या 10 मिनिटांसाठी ही जी भाजी आहे ती शिजून घेणार आहेत आणि 10 मिनिटांनंतर आपली मस्त अशी तरी आलेली वांग्याची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची आणि मला कमेंट करून देखील सांगायची की कशी झाली म्हणून.